पिंपरी चिंचवडमधील संभाजीनगर चिंचवड येथील रोटरी क्लबमध्ये कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे कामगार क्षेत्र काल, आज आणि उद्या या विषयावर चर्चासत्र उत्साहात पार पडले. कामगार चळवळीचा इतिहास, सध्याची आव्हाने आणि भविष्यातील दिशा यावर मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या औद्योगिक युगात कामगारांचा सन्मान, न्याय, वेतन, सामाजिक सुरक्षा आणि हक्कांसाठी संघटित लढ्याची गरज असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं. या चर्चासत्राला ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस, मानव कांबळे, रघुनाथ कुचिक, इरफान सय्यद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी कामगार नेते भरत शिंदे यांना कामगार रत्न पुरस्कार तर जयंत जाधव यांना कामगार सन्मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कामगारांच्या प्रश्नांवर परिवर्तनवादी विचार मांडणारे हे चर्चासत्र लक्षवेधी ठरलं. कष्टकरी महासंघ महाराष्ट्र या संस्थेनं नव्या कायद्याच्या संदर्भात एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारच्या विचारावर आधारलेलं वेगवेगळ्या कामगार संघटनेच्या नेत्यांच्या मार्फत इथे चर्चासत्र घडवून आणलं. त्यामध्ये मानव कांबळेपासून ते संबंध इरफान असोत किंवा सचिन लांडगे असो किंवा रघुनाथ नंदकुमार असतील, केशव असतील, अशा आणि या संबंध कार्यक्रमामध्ये भरत शिंदे यांना त्यांनी कामगारांच्या संदर्भातला कामगार रत्न असा सन्मान त्यांनी दिलेला आहे. नवे कायद्याच्यामध्ये किती प्रमाणात नवीन कायदे कामगारांच्या कल्याण करणारे आहेत आणि किती प्रमाणामध्ये अकल्याण करणारे आहेत, कामगारांच्या हिताचे कोणते आणि कामगारांच्या अहिताचे कोणते कायदे, या बाबतीतली स्पष्ट रेषा जरी स्पष्ट कळू शकली नाही तरी सरकारचे धोरणं आणि सरकारचे संबंध कायदे हे कामगारांचं बळ, कामगारांची ताकद, त्याची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी वापरलं जातं या कायद्यामध्ये, असा तो अर्थ आहे. आणि म्हणून कामगार विरोधी अशा प्रकारचं सूर या चर्चासत्रात उमटला. त्याचबरोबर काही कायदे निश्चित चांगले आहेत, त्याबद्दल सरकारचं अभिनंदनच केलं पाहिजे. पण मालकाच्या फेवरमध्ये असणारं सरकार हे कायद्यांच्या दृष्टीनं कामगारांची पिळवणूक का करतायत, कामगारांच्या शोषणाला पाठिंबा देणारं भारताचं सरकार, ही संकल्पनाच मला पटू शकत नाही. आणि म्हणून लोककल्याणकारी राज्याचा ध्येयवाद ज्या समाजवादी लोकशाहीच्या शासनामध्ये अभिप्रेत आहे, त्याला समांतर अशा प्रकारची सुसंगत भूमिका सरकारची नाही. आणि म्हणून पेन्शन असो, ग्रॅच्युटी असो किंवा संप करण्याचा कायदा असो, पूर्वी 15 दिवसाची नोटीस देऊन संप करता येतो, आता 3 महिन्याची नोटीस संप करायला द्यावी लागत आहे. आणि म्हणून अनेक दाबी चालू आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सगळे मजूर आणि कामगार राबत आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कामगारांचा फायदा नाही. कोणत्याही क्षणी त्याला घरी बसवता येतं, हा अन्याय आहे. आणि 2-4 वर्ष नोकरी केल्यानंतर, इमान इतबारी नोकरी केल्यानंतर त्या माणसाला ऐनवेळेस जर घरी बसवलं तर त्याचा वाली कोण, त्याचं जीवन, त्याच्या लेकराबाळाचं, त्याच्या बायको लेकरांचा वाली कोण, त्याच्या संसाराची काळजी कोण वाहणार. अशामध्ये अर्ध्यामध्ये सोडून देणारं हे सरकार आणि सरकारचे कायदे हे कामगार विरोधी आहेत. पण कामगारांच्या बळाच्या मार्फत सरकारला भांडणं हे आता किती प्रमाणात कामगार चळवळीला शक्य आहे याबद्दल मला शंका आहे. कारण कामगार चळवळीचं पावित्र्य शिल्लक असलं, कामगार चळवळीशी इमानदार काही नेते असले तरी बरेच नेते हे संबंध सौदेबाजी करणारे आहेत, त्याबरोबर मालकांच्या मांडीला लावून कमिशन खाणारे आहेत. त्यांनी संबंध अशा नेत्यांनी कामगार चळवळीचं नुकसान केलं. आणि सरकार तर कामगार चळवळीच्या संदर्भात निश्चित सहानुभूतीने विचार करणारं नाही, त्यांचे न्याय हक्क संरक्षित करणारं नाही. आणि म्हणून कामगाराला पुढल्या काळामध्ये, भविष्यामध्ये अत्यंत वाईट अशा प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागेल. कामगार जुन्या स्किलवरती आता तो नांदतो आहे, वावरतो आहे. त्यांना नवीन स्किल संपादन करावे लागतील, तंत्र त्यांना नवीन शिकावं लागेल. AIचं तंत्रज्ञान आणि कॉम्प्युटरचं ज्ञान हे त्याला घ्यावं लागेल. त्या अपडेट झाल्याशिवाय या कामगाराला भविष्यामध्ये आपल्या अस्तित्वाचा विचार करता येणार नाही. त्याचं अस्तित्व अर्थपूर्ण करण्यासाठी या नव्या संकल्पनांची त्यांनी रुजुवात आणि संस्कार हे स्वतःवर करून घेतले पाहिजेत. शिवाय कामगारांची फूट, कामगारांची वजाबाकी ही कामगार हिताची नाही, कामगार चळवळीला न्याय देणारी नाही. म्हणून एकतेच्या दृष्टीनं काशनाचं जे नखातेचं जे काम आहे ते अत्यंत इमानदारीचं काम आहे. त्याचं संघटन कौशल्य असंघटित कामगारांचं असून सुद्धा तो संघटित कामगारांच्या प्रश्नावरती अशा प्रकारचं चर्चासत्र घेतो. त्याचे सगळं सहकारी, तुमचे अनेक सहकारी त्याच्यामध्ये आहेत. 35,000 लोकांचं सबंध संघटन तो करतो आहे. आणि म्हणून अशा प्रामाणिक, तळमळीच्या आणि कैवारी अशा प्रकारच्या नेत्यांची या संबंध चळवळीला गरज आहे. समाजामधली संवेदनशीलता
ही वाढली पाहिजे आणि सरकारची संवेदनशीलता शून्यामध्ये गेली असली तरी समाजाची संवेदनशीलता ही जागृत व्हावी आणि म्हणूनच अशा प्रकारचे प्रयत्न, अशा प्रकारचे प्रयोग झाले पाहिजेत. कामगारांचे अभ्यास वर्ग, कामगारांची शिबिरं, कायद्याच्या ज्ञान देण्याची संबंध अभ्यास वर्ग हे आता नवीन पुन्हा सुरू झाले. ती परंपराच बंद झाली. SK लिमे, लाल निशांची, यशवंतराव चव्हाणांची, दत्ता देशमुखांची, दत्ता सामंतांची भूमिका, ते रूपमय चटर्जीपर्यंत कॉम्रेड, अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कॉम्रेड डांगे ते कॉम्रेड रूपमय चटर्जी, असा जो प्रवास आहे हा प्रवास इतिहास जमा झालेला आहे. आता नवीन कॉम्रेड, चांगल्या अर्थाचे कॉम्रेड, आपले नवीन अशा प्रकारचा विचार कोणता, राजकीय विचार कोणताही असो, विचार स्वातंत्र्य आहेच, पण कामगारांचा पक्ष घेणारी माणसं, कामगारांचं हित पाहणारी माणसं ही अधिक प्रमाणामध्ये जन्माला यायला पाहिजे. ती वाढवली पाहिजेत, ती जपली पाहिजेत, पुजली पाहिजेत. कारण कामगार हा जगाचा निर्माता आहे. नवनिर्मिती कामगाराच्या रक्तातून, घामातून होत असते आणि म्हणून कामगारांचं सर्जन हे वंदनीय आहे. आणि म्हणूनच कामगारांच्या या संबंध ज्वलंत प्रश्नावरती हे जे चर्चासत्र काशीनाथ नकाते यांनी आयोजित केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि कामगारांचा मी शुभेच्छा देतो. कामगारांच्या चळवळीमध्ये 50-60 वर्षापासून प्रत्येक संघटना, प्रत्येक कार्यकर्ते, प्रत्येक कामगार नेते आपापल्या माध्यमातून काम करत असतात. परंतु बदलत्या परिस्थितीनुसार आता कामगारांवरती जे प्रश्न ओढावलेले आहेत किंवा ज्या 4 श्रमसंहिता आहेत त्या श्रमसंहिता समजून घेऊन त्याच्या पुढे आपली रणनीती कशी असली पाहिजे, दिशा कसली असली पाहिजे, यासाठी म्हणून आम्ही सर्व कामगार नेत्यांना बोलवून आणि विचारवंतांना बोलवून, त्याचबरोबर माध्यमातली काही प्रतिनिधी आहेत त्यांना बोलवून आणि कंपनी व्यवस्थापनाची भूमिका असणारे पण व्यक्तिमत्व या ठिकाणी बोलवून ह्याच्यामध्ये चर्चासत्र अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आणि आम्ही सर्वांची मतं जाणून घेऊन ह्याच्यामधला एक सारांश काढून आम्ही त्या दृष्टीनं पुढची आमची दिशा ठरवणार आहोत. याच कार्यक्रमाचे अध्यक्ष कृपालजी सबनीस यांनी देखील या कार्यक्रमात उत्कृष्ट आपले मत मांडले होते आणि तुमच्या या चर्चासत्राला कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. त्यांनी एक मजकूर तुमच्याशी संवाद साधला होता की इतर कोणत्या पक्षाशी जर तुम्ही गेलात तर याद राखा तुमच्या विरोधात मी एक चर्चासत्र घेईन. नाही, काय अत्यंत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामगार आणि श्रमिक कष्टकऱ्यांच्या सोबत जी निष्ठा आहे आमची, त्यांच्या सोबत राहण्याचा जो आमचा निर्धार आहे तो कायमस्वरूपी राहील आणि त्यांच्या सोबत कष्टकऱ्यांच्या गेल्या 25 वर्षामध्ये, 22 वर्षामध्ये, 25 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांच्या निष्ठेशी किंवा त्या कामगारांच्या विचारांशी, त्यांच्या भूमिकेशी, त्याच्या धोरणाशी कधी प्रचारणा केलेली नाही पुढच्या कालावधीमध्ये. पण त्यांच्या मूळ तत्वापासून, मूळ हक्कापासून आम्ही कधी बाजूला जाणार नाही. ते सरांचा आणि झालेल्या मान्यवरांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा आणि त्यांच्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो आणि त्यांच्या शब्दाला आम्ही पण जागी राहू. येणाऱ्या काळात तीच कामगार चळवळ अधिक तटस्थ राहावी. अर्थातच हे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये झालेलं असलं तरी भविष्यामध्ये मुंबईला आणि नंतर नागपूर या ठिकाणी आमचं चर्चासत्र होणार आहे आणि त्यानंतर मुंबईला फार मोठ्या प्रमाणात आम्ही ह्याच्यावरती एक चर्चासत्र आयोजित करून आम्हाला जे या कामगार कायद्यातले जे मुद्दे नको आहेत त्याच्यामध्ये आम्ही सामूहिकरित्या पत्रव्यवहार राज्य शासनाकडे करतोय आणि मुंबईमध्ये आझाद मैदानाची आमच्या आंदोलनाची सुद्धा दिशा असणार आहे. परंतु त्याच्या अगोदर आम्ही कार्यकर्त्यांना प्रशिक्षण शिबिर घेऊन त्याच्यामध्ये त्यांना तयार करून पुढच्या दृष्टीनं जे सूचना आणि हरकती आहेत ते सुद्धा देण्याचं काम आम्ही नक्की करू पुढच्या कालावधीत.